तर हॅलो फ्रेंड, तर आज आपला संध्याकाळचा बेत काय असणार आहे आणि संध्याकाळचा बेत आपला खूप स्पेशल असणार आहे. जेवण साधं आहे पण त्याच्याबरोबर काहीतरी स्पेशल असणार आहे. तर ते स्पेशल काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज संध्याकाळी आपण भाजी काय बनवणार आहोत ते मेन मुद्दा आहे, कारण संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हटल्यावर भाजीचा प्रश्न पडतो सगळ्यांना. तर आज आपण भाजी काय बनवणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आज भाजी बनवणार आहे मी वांग्या बटाट्याची भाजी आणि मसूरची डाळ, दोन भाज्या बनवते मी. तर मसूरची डाळ मुलांसाठी आणि वांग्या बटाट्याची भाजी आमच्या दोघांसाठी, माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. तर मी इथे मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि 4 छोटे छोटे वांगे घेतलेले आहेत. तर ते मी इथे घेतलेले आहेत आणि कांदे घेतलेत, मीडियम आकाराचे 2 कांदे पण घेतलेले आहेत. तर मी ते वांगे कापून घेतलेले आहेत आणि बटाटो कापायला घेते आणि कांदा पण. तर मी ते साहित्य दाखवते तुम्हाला. तर बघा, हे बघू शकता फ्रेंड, आपण इथे घेतलेले आहेत छोटे छोटे, खूप छोटे आणि कवळे वांगे आज मी घेऊन आलेले आहे. तर इथे 4 खूप छोटे वांगे घेतलेले 4 आहेत आणि 2 कांदे आहेत. एक कांदा मोठावाला चॉप करून घेतलेला आहे आणि हा कांदा कापायचा राहिलेला आहे, अगोदर म्हटलं व्हिडिओ करावं. आणि 2 बटाटो घेतलेले आहेत, इथं टमॅटो घेतलेला आहे. तर हे साहित्य आपल्याला मेन साहित्य म्हणजे हे लागणार आहे आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि मसाले कुठले वापरणार आहे हे तर दाखवणारच आहे. पण हा आहे आपला आजचा बेत आणि स्पेशल काय असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ते स्पेशल काय आहे ते तुम्हाला कळेल लवकरच. तर चला, तर मग आपण घेऊया बनवायला. अगोदर भाजी. पोळ्या झालेल्या आहेत. आता फक्त आपल्याला भाजीची तयारी करायची आणि जे स्पेशल आहे ते पण बनवून झालेलं आहे. तर ते पण दाखवते आपल्याला जेवणाबरोबर, म्हणजे काय आहे, स्वीट पण आहे आणि वेगळं काहीतरी आहे. तर ते तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका, म्हणजे आज स्पेशल काय आहे ते तुम्हाला कळेल. तर चला, तर मग आपण भाजी बनवायला घेऊया. फ्रेंड, आपण जे कापून घेतलेले टमॅटो, कांदा, बटाटो वगैरे कापून घेतलेले आहेत ना, त्याची आपण भाजी रेडी झालेली आहे. आपली डिश पण रेडी झालेली आहे. तर अगोदर आपण भाजी बघूया कशी बनवली ती, आणि नंतर आपली पूर्ण डिश बघूया. तर चला. तर ही बघा आपली वांग्या बटाट्याची भाजी कशी झालेली आहे बघा, आणि ही फक्त दोघांसाठी बनवलेली आहे थोडीशी. तर आत्ता रेडी झालेली आहे आणि आपली डिश पण रेडी आहे. तर डिशमध्ये काय काय बनवलं आहे मी, जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने सगळं झालेलं आहे. तर चला, आता आपण डिश बघूया कशी झाली आहे ते. हे बघा फ्रेंड, इथे बघू शकता आपली डिश रेडी झालेली आहे. तर डिशमध्ये काय काय बनवलेलं आहे ते पण सांगते तुम्हाला. तर फर्स्ट म्हणजे आपली ही मसूरची डाळ. तर आमच्या इकडे याच्यात थोडा जास्त टमॅटो वापरतात, तर खूप छान होते टमॅटो जास्त टाकल्यावर मसूरची डाळ. तर ही मसूरची डाळ बनवलेली ही मुलांसाठी बनवलेली स्पेशली. आणि हे गुलाबजामू म्हणजे आता आपल्याला आज खाणार नाही आहेत आपण, हे फक्त स्पेशली मुलांसाठी बनवलेले आहेत. हे मुलांच्या जेवणामध्ये बनवलेले आहेत. तर हे मुलांसाठी बनवलेले गुलाबजामू आहेत. आणि इथे बघितलं तर ही आता मी जे तुम्हाला सांगितलेली आहे आपली वांग्या बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे ती दाखवली आहे. आणि इथे चपाती बनवलेली आहे. आणि इथे बघा ही मच्छी आहे आणि हे तळलेलं चिकन आहे. तर आमचं चिकन रेडी होतं आहे, म्हटलं अगोदर व्हिडिओ बनवून घ्यावं. तर थोडंसं 1-2 पीस बनवलेले ते काही मुलांनी खाल्लेत. आता फक्त 1 पीस होता, तो पण घेतलेला आहे मी. तर हे तळलेलं चिकन आहे आणि इथे मच्छी आहे. तर ते आता रेडी होते, पण एक डिशसाठी म्हणून थोडंसं काढून घेतलेलं आहे. तर हा बघा आपला आजचा बेत आहे. आणि मुळात म्हणजे तुम्ही म्हणाल की मच्छी आणि चिकन बरोबर हे गुलाबजामुन कसे, तर गुलाबजामुन आपण आज खाणारच नाही आहोत. हे फक्त मुलांसाठी, हा मुलांचा बेत आहे गुलाबजामुन आणि मसूरच्या डाळीचा. तर कोणीही मच्छीबरोबर किंवा चिकनबरोबर गुलाबजाम नाही खायचे, ते नंतर उद्या खाऊ शकता. तर मी एक फक्त बनवण्यासाठी स्वीट म्हणजे काय, शूटमध्ये काय बनवायचं ते मुलांसाठी बनवलेलं आहे. तर तुम्ही वेगळा हे कराल की ताई याच्याबरोबर असं कसं, तर मी तुम्हाला सांगून ठेवते ते त्याच्याबरोबर नाही खायचं आहे, उद्या खाऊ शकता तुम्ही गुलाबजामुन. फक्त बनवून ठेवलेले आहेत, रेडी बनवलेत म्हणून डिश बरोबर घेतलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि आपली थाळी कशी वाटली ते बघा. मुलांना थाळी खूप आवडते, तर म्हटलं खूप जास्त तर काही नाही, पण जेवढं होईल तेवढं छोटं असं बनवले. तर ही मुलांना बघण्यासाठी छान वाटते. तर हे बनवलेली आहे थाळी. तर थाळी कशी वाटली नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. फ्रेंड, आपली थाळी कशी वाटली, ही मुलांचा खूप हट्ट होता मम्मी थाळी बनव म्हणून ही थाळी बनवलेली आहे आज. तर आपली छोटीशी थाळी कशी वाटली आहे नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या जेवायला सगळेजण आपली यूट्यूब फॅमिली. चला तर आता आम्ही घेतो जेवून आणि राहिलेला स्वयंपाक आहे
चिकन मच्छी तळायची ते पण घेते तळून आणि आता आम्ही जेवण करतो. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.